साई लीला एक आध्यात्मिक सहवास. कीर्तन सांग होय अंग हरी रूप.
हरी जय जय राम कृष्ण हरी हरी रूप पाहता लोचनी लोचनी पाहता लोचनी पाहता लोचनी Bye.
आपणा करीते नाही तेथे
साधू थोर जाना कलियुगी विठ्ठल विठ्ठल हे पांडुरंगा करो पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सोपान देवा मुक्ताई परेशा ठावत्या सर्वेशा करातटी इवं तत्प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्चहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं ज्ञानीशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं च दयामूर्तिं च नाथमुन्दे पुनः पुनः वैराग्यश्च परामूर्तिदेव क्षत्रनिवासिन् तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टयम् संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही ते येथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी विठ्ठल प्रस्तुत प्राप्त स्थळी आजच्या कीर्तनाकरिता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ अध्वर्यू ज्यांनी भागवत संप्रदायाची ही भगवी पताका फक्त पंढरपूर नाही महाराष्ट्र नाही महाराष्ट्राच्या बाहेर पंजाबातल्या गुमानपर्यंत गुमान नेऊन पोचवली असे वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ पडकरी प्रचारक प्रसारक संतश्रेष्ठ श्रीमंत नामदेव महाराज यांचा चार चरणाचा सर्वांच्या परिचयाचा आणि आजच्या अभंगामध्ये फक्त साधू किती थोर आहे ही एकदा नाही दोनदा नाही 3 वेळेला बजावून सांगणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी परिहार देणं वाक्याचं कर्तव्य आहे. या न्यायानं आज या ठिकाणी
श्री क्षेत्र लहवीच्या या पवित्र भूमीमध्ये, ज्या भूमीमध्ये वारकरी संप्रदायाचं भूषण, वारकरी संप्रदायाचं एक अमोलिक असं रत्न जिथे निर्माण झालं, ते आदरणीय हरिभक्तीपरायण रामकृष्णजी दास महाराज लहवीकर यांच्यासारख्या महात्म्यांच्या पुण्यभूमीमध्ये आज ही सेवा करण्याचा योग या ठिकाणी येतोय. खऱ्या अर्थानं माझं परम भाग्य आहे. थोडंसं कमी पडलं एवढंच की बाबाच कीर्तनाला नाही असो, ते जरी नसले तरी त्यांचे आशीर्वाद मात्र सदैव आपल्या पाठीशी असतात. कारण साधूचा आशीर्वाद आजच्या काळाची फार मोठी गरज आहे. या जगाला किंबहुना या हिंदू संस्कृतीला संताची नाही संताची गरज आहे. आणि अशा महान संतांच्या पवित्र भूमीमध्ये आज ही सेवा करण्याचा योग येतोय. आदरणीय लहवीकर बाबांच्या चरणावरती नतमस्तक होते. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं, या कार्यक्रमाचं आयोजन मला आल्याच खूप मोठं आश्चर्य वाटलं. एका कन्येनं आपल्या पित्याच्या हाताला हात देऊन की बाबा, मला या जगाच्या पाठीवर अशा कित्येक मुली आहेत, नको तो हट्ट करणाऱ्या आहेत की ज्या हट्टाने बाप डब्यात गेले तरी चालतील पण आमचा हट्ट पूर्ण झाला पाहिजे, असे नको ते हट्ट करणाऱ्या जगाच्या पाठीवर लाखो मुली आहेत. पण बाबा, माझा हट्ट आहे की माझ्या गावामध्ये आपल्या संयोजनानं, आपल्या स्वेच्छेनं एक नाही, दोन नाही, 7 दिवसाचा महिला सप्ताह व्हावा अशी म्हणणारी मुलगी मी पहिलीच पाहिली बरं. आणि मला स्वाभिमान आहे अशा मुलींचा की ज्या मुलींनी आपल्या इच्छे करता 7 दिवसाचं हे एवढं मोठं भव्य दिव्य आयोजन करावं. मला वाटतं, मला माहित नाही कोण आहेत अक्षर, वा वा सुंदर. पण मला एक वाटतं, तुम्ही मीराबाईच्या चालीवरती चाललेला आहात. त्यांनी एकेकाळी हट्ट केला होता बापाकडे की बाबा, मला श्यामसुंदर हवा. तुम्ही हट्ट केला बाबा, मला हरिनाम हवं. आणि आज या सगळ्यांची यथेच्छ जोड एकत्र आली आणि हा सुंदर संगम या ठिकाणी निर्माण केलाय. म्हणून तुम्हा दोघाही पिता पुत्रांना मी खूप खूप धन्यवाद देते. खूप मोठं काम तुमच्या हातून होत आहे. आणि आज ही तुमची कन्या आज आपल्या गावाचं नाव या ठिकाणी रोशन करण्याकरता निघाली. एक दिवस गावाचं नाही, या महाराष्ट्रामध्ये तिचं नाव आहे. भगवंताकडे ही सदिच्छा आहे. कारण मला माहिती आहे बाप आपल्या लेकीकरता काय करत असतो. याचं उदाहरण बाबा माझे वडील आहेत. माझ्याकरता आज एवढ्या मोठ्या, मी आल्याही तुम्हाला बोलले, तुम्ही तुमच्या लेकीकरता सप्ताहाचं आयोजन केलंय. माझ्या बापानी माझ्या हट्टाकरता 1.5 कोटी रुपयाचा आश्रम माझ्या जागेत बांधला. त्याच्यामुळे मुलीने हट्ट जरूर करावेत, पण ते हट्ट समाजाला विधायक असावे, समाज विघातक नकोत. आणि आज हा समाजाला विधायक असणारा हट्ट आज आदरणीय आमच्या अक्षदाताई, बरोबर, अक्षदाताई शांताराम गायकवाड, आज या सुकन्येला कन्या तरी ऐसी देई जैसी मुक्ता जनाबाई. आज खरोखर तुमची कन्या भाग्यवान आहे की ज्या कन्येला हरिनामाची इच्छा प्राप्त व्हावी आणि ती तुम्ही पूर्ण करावी. तुमच्यासारखा पिता भाग्यवानही लाभावा. तुम्ही दोघंही भाग्यवान आहात. त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद तुम्हाला सहकार्य करणारे आदरणीय, ज्यांच्या घरी आमचा खूप सुंदर पाहुणचार झाला, ते विठ्ठलजी महाराज आळे, सर्वच ग्रामस्थ मंडळी, महिला मंडळी, लहवीत, आजूबाजून आलेले सर्व भाविक श्रोते, या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वच आदरणीय महाराज मंडळी. मला कोणाचाही परिचय नाही, पण आपल्या सगळ्यांच्या बद्दल अंतःकरणामध्ये आदराची भावना आहे. त्या आदराच्या भावनेनं आपण सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वच माझ्या या छोट्याशा भगिनी आहेत, ज्या भावी पिढीच्या उत्तम कीर्तनकार आहेत, उत्तम गायनाचार्य आहेत, उत्तम मृदंगाचार्य आहेत आणि त्याच्याही पेक्षा उत्तम कन्या म्हणून या योग्य वाटेवरती त्या आलेल्या आहेत. म्हणून या माझ्या सगळ्या महिला या छोट्याशा कन्येना साष्टांग दंडवत करते, सगळ्या माझ्या टाळकरी मंडळींना.
कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय ज्यांचं महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नाव आहे गायन क्षेत्रामध्ये, आणि गाणं किती गोड असावं हे ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर कळतं, गाण्यातलं माधुर्य किती सुंदर असावं हे ज्यांच्या आवाजाकडे पाहिल्यानंतर कळतं. त्या आमच्या भगिनी असणाऱ्या आदरणीय राणीताई, मंगलताई, सुंदर आणि आमच्या गोड आवाजाच्या असणाऱ्या नंदिनीताई. महाराज तुम्ही मात्र स्त्री राज्यात सापडला, बरं आहे, पण तुम्ही निभावून घेताय सगळं, हे महत्वाचं. तुम्हालाही दंडवत, सर्व गायनाचार्यांना दंडवत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचं महाराष्ट्रामध्ये मूर्ती एवढीशीच आहे बिचारीची, पण एवढीशी जरी मूर्ती असली तरी सुद्धा वाजवणं मात्र तडफदार आहे, अशा असणाऱ्या आमच्या अश्विनीताई मतसागर, त्यांच्याही चरणावरती दंडवत. उत्तम मृदंगाची साथ, त्याप्रमाणे हरिदासजी महाराज गतीर. मला तुमचं वाजवणं हसूनच आहे, छान आणि सुंदर आहे, चंचल आहे, तडफदार आहे. आनंद वाटला मला. अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी श्री महाराजांच्या चरणी प्रार्थना. महाराजांची थांबून का होईना हार्मोनियमची साथ. वा, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आमच्या वेणीकरी आई साहेब, आमच्या आम्हाला शोभणाऱ्या चोपदार ताई, बरं आहे, छान. उत्तम साऊंड सिस्टीम, उत्तम सर्व शूटिंगवाली दादा, माय भगिनी, पुरुष मंडळी, सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत करून सेवेला सुरुवात. विठ्ठल अभंग संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा आहे. आजच्या अभंगाचं एक वैशिष्ट्य आहे. आदरणीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी जोगबाबांचं एक वाक्य होतं, मोठी माणसं कामाशिवाय कधी येत नाहीत. मंगलताई, मोठी माणसं कामाशिवाय कधी येत नाहीत आणि काम झालं की इथं थांबत नाहीत. मोठ्या माणसांचं मोठं वैशिष्ट्य एक लक्षात ठेवा, तुम्हाला पटण्याकरता सांगते. शहाणा पाहुणा त्याला म्हणावं जो कामाशिवाय पाहुण्याच्या दारात जात नाही आणि काम झालं की पाहुण्याच्या दारात. हा, बोलत चला तुम्ही पटापटा, म्हणजे मी काय म्हणते तुम्हाला पटापट कळत राहील. शहाणा पाहुणा तो आहे, कामाशिवाय पाहुण्याच्या दारात जायचं नाही आणि काम झालं की पाहुण्याच्या दारात राहायचं नाही. शहाणा कीर्तनकार त्याला म्हणावं जो सप्ताहाशिवाय कोणाच्या गावात जात नाही आणि काला झाला की तिथं. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. आमच्याकडे पाहुणे आहेत ना, काही आहेत, काही पाहुणे आमच्याकडे असे आहेत जे आले ते कुळ कायद्याने लागू झाले. मी इकडच्या पाहुण्यांचं काहीच सांगणार नाही, जे आहे ते माझ्या पुण्याकडच्या. आले ते कुळ कायद्याला लागू झाले. पण शहाणा पाहुणा तो आहे, कामाशिवाय यायचं नाही, काम झालं की राहायचं नाही. मोठ्या माणसाचं वैशिष्ट्य आहे. महाराज, एकेकाळी मला खरं तर विनोद कधीच आवडत नाही. मला आजही कीर्तनाच्या जेवढ्या मर्यादा आहेत ना, या सगळ्यांना माहिती आहेत. मी कीर्तनाची मर्यादा कधी न सोडणारी आहे. पण ओघानं येते म्हणून सांगते. मुळात माझी वृत्ती अशी आहे, देवभक्ता इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची. ही कीर्तन मर्यादा आहे संतागरची आणि मी त्या मर्यादेला पाळणारी आहे. हे माझ्या बाबांचे संस्कार आहेत माझ्यावर. पण ओघानं आलं म्हणून सांगून जाते. अचानक एक जावई सासूरवाडीला गेला. सुंदर पाहुणचार आल्या आल्या, ठेवी नाकीचा मोती गहाण, राखी जावयाचा सुंदर, त्याच्याकरता पाठीला पाट आहे, टेकायला पाट आहे, बसायला पाट आहे, अगरबत्त्यांचा घंगमाट आहे, पंचपक्वानाचं ताट आहे. सुंदर जेवण झालं. संध्याकाळ झाली, संध्याकाळी सुंदर जेवण झालं. दुसरा दिवस आला, तिसरा दिवस आला, चौथा दिवस आला, पाचवा दिवस आला. जावई काही जायचंच नाव घेईना. काय करावं तेही काही कळना. बरं, या सासूने विचार केला, म्हणली कदाचित बोलावं तरी कसं, बोलणं आपल्याला शोभत नाही. सासऱ्याच्या अर्थात त्या नवऱ्याच्या जवळ गेली, म्हाताऱ्याच्या जवळ, आणि सांगितलं, का हो किती दिवस ही डोकेदुखी आहे. म्हणजे असं काय बोलती, जावयाची जात आहे, काही म्हणलं तर पोरगी नांदवेल का नाही याचा प्रश्न आहे. असं बोलू नकोस. म्हणे तुम्हाला विचारायला जमेल का मी विचारू. म्हणले थांब मी विचारतो, माझ्या पद्धतीने विचारतो. म्हणले नको, मला माहिती आहे तुम्ही काय विचारणार, तर तुमच्या पद्धतीनं काय तुम्ही विचारून घेणार आहात मला माहिती आहे. ऐका,
अगं ऐक ना. म्हटले मी विचारतो, थांबा. ते म्हणले तूच थांब, माझंही राहू दे, तुझंही राहू दे. हे बघ, उद्या सकाळी पाहुणा दारात येईल. पाहुणे दारात आले. अहो म्हणले दारात आले काय, तुम्हाला बोलायला काय जातंय? पाहुण्याला दिवसाच्या 6 भाकरी खायला घालून माझी मनगट घाईला आली. घालायचं कवर? अगं तीच युक्ती तुला सांगतोय. उद्या सकाळी पाहुणे दारात येतील, पाहुण्यांना घालवण्याची युक्ती माझ्याकडे आहे. नको असलेला पाहुणा जाणारही आहे. हो न, तुला माझ्याशी युती करावी लागेल. युतीशिवाय काम नाही महाराज. मान्य आहे, मान्य. म्हणजे सकाळी पाहुणा दारात येईल, पाहुणा दारात आला की मी तुला बाहेरून सांगेल, हो पाहुणे आले, चहा टाका. मग तू आतून सांगायचं साखर संपली. मग म्हणजे मी बाहेरून सांगेल, अहो संपली असेल तर घेऊन या दुकानातून. मग तू आतून सांगायचं, तुमचे पाय मोडले का, तुम्ही आणा. मग अगं एवढं ऐकलं की तळपायाच्या आग मस्तकाला जाईल. स्वतःच्या नवऱ्याला उलट बोलते, मालकाला उलट बोलते, म्हणून तिथंच काठी येऊन धावल, आतमध्ये धावतील. आई मारताना ठोका कणगीवर टाकेल. तुम्ही जागी असाल म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मारताना ठोका कणगीवर टाकेल. मी करेन मारायचं नाटक आणि तू करायचं रडायचं नाटक. नको असलेला पाहुणा जाणार आहे, युक्ती लक्षात ठेवायची. मान्य, मान्य. ठरलं, ठरलं. पक्क, पक्क. रात्र उलगडली. बऱ्याच सकाळी पाहुणा दारात हजर. ठरल्याप्रमाणे कार्यक्रम. बाहेरून माताने सांगितलं, हो चहा टाका, पाहुणे आले, साखर संपली. अहो संपली असेल तर घेऊन या. पाय मोडले का तुमचे, तुम्ही आणा. काय स्वतःच्या मालकाला उलट बोलतेस? उठलं म्हातारं, लटलट लटलट कापत उचलली ती कोपऱ्यातली काठी, आतमध्ये धावलं. एवढी मारली ती म्हातारी, एवढी मारली. तिसऱ्या ठोक्याला मोजून म्हणायचं, बोलशील उलट मालकाला, टाक ठोका. आता ठोका कशावर होत आहे तुम्हाला? खासगीतली बातमी आहे तुमच्याकडे ठेवा. एवढी मारली ती म्हातारी महाराज. या पाहुण्यानं बाहेर विचार केला, काय म्हटलं आपले चहा करता विठ्ठल रखुमाईचा प्रपंच मोडतोय, हे चांगलं नाही. मग आता इथं राहण्यात मजा नाही, इथून जाण्यात मजा आहे. घेतलं ते जे होतं ते डोक्यावरती, ते बोचकं घेतलं, निघालं. पाहुणं स्टँड वरती आलं. जसं स्टँड वरती आलं, अर्धा तास झाला एसटीची येईना. अर्धा तास झाला एसटीची येईना. वाट बघून दमलं ते. आणि इकडं म्हातारा म्हणला, मारू तरी किती तुला, बघू देत जरा, ज्याच्या करता एवढा कुटाणा केलाय ते आहे का नाही. बाहेर आलं, अलीकडे पाहिलं, पलीकडे पाहिलं, मागे पाहिलं, पुढे पाहिलं, उजवीकडे पाहिलं, डावीकडे पाहिलं, दश दिशामा पाहिलं. आणि जो म्हातारा आतमध्ये आलं, मला म्हणत होतीस 40 वर्ष झालं मी म्हणून तुमचा प्रपंच केलाय. अशी प्रत्येक बायको नवऱ्याला म्हणत असते. 40 वर्ष झालं मी म्हणून तुमचा प्रपंच केलाय, तुम्हाला काय कळतं प्रपंचातलं. बघ म्हणत होतीस ना. पण आई कसा नको असलेला पाहुणा लावला का नाही पिटाळून माझ्या युक्तीनं. म्हटली तुमचं बरोबर आहे, पण एवढ्यात गुलाल उधळून रिकामी नका हो. का? अहो म्हणली मी तुमच्याशी युतीच केली नसती तर कसा गेला असता पाहुणा. ते असू दे, मी कसं तुला मारल्यागत केलं. म्हातारी म्हणली मी कुठं कमी होते, मी कसं रडल्यागत केलं. पण ते असू दे, मी कसं मारल्यागत केलं. अहो मी कसं रडल्यागत केलं. झालं दोघांचं भांडण पुन्हा सुरू. मी कसं मारल्यागत केलं, मी कसं रडल्यागत केलं, मी कसं मारल्यागत केलं, मी कसं रडल्यागत केलं. दोघांचा वाद सुरू झाला. अर्धा तास झालं ते पाहुणं वाईट टाकलं स्टँडला, एसटीच येईना. आणि मग पाहुण्याच्या डोक्यातली विचारचक्र स्टेरिंग सारखी चालू झाली. म्हणलं खरंच म्हातारीचा वाद झाला असेल. म्हणलं इथं विचार करण्यात काय मजा आहे, घरी जाऊन पाहिलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. जेव्हा तिकडून ती स्टँड वरून घराकडे मारुती मंदिराकडे पळत, जे दारात आलं आणि दारात ते हुशार होतं, पुढचं होतं या म्हातारीच्या, ते बाहेर थांबलं. दाराच्या बाहेर भिंतीला कान भिंतीला लावले. यांचा हात चाललं, मी कसं मारल्यागत केलं, मी कसं रडल्यागत केलं, मी कसं मारल्यागत केलं, मी कसं रडल्यागत. हे हळूच दोघांच्या मध्ये गेलं. मी कसं मारल्यागत केलं, मी कसं रडल्यागत केलं. पाहुणा हळूच म्हणला, मी कसं गेल्यागत केलं. विठ्ठल विठ्ठल. मला का सांगायचंय तुम्हाला, शहाण्या पाहुण्याचं लक्षण आहे.
कामाशिवाय यायचं नाही आणि काम झालं की तिथं राहायचं नाही, काम झालं की तिथं थांबायचं नाही. राणीताई अखिल कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानोबाराया आता आमच्या सोपान देवांची समाधी सोहळ्याची तारीख जवळ आली. उद्यापासून आमच्या काकांचा समाधी सोहळा चालू होतोय. मी सासवडची सोपान देवांच्या जन्म आणि समाधीच्या भूमीतली. उद्यापासून आमच्या काकांचा समाधी सोहळा चालू होतोय. अखिल कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराया महाराज एवढं विश्व काबीज करणार, विश्वाला गवसणी घालणारं तत्वज्ञान ज्ञानोबारायांनी या विश्वापुढं मांडलं आणि वाटलं की आता आपलं काम झालं. वाटलं आता आपलं काम झालं, आता इथं थांबण्यात मजा नाही, इथून जाण्यात मजा आहे. मोठी माणसं काम झालं की थांबत नाही, निघून जातात. एवढ्या करता मी बोलते. निघावं, झालं माझं काम. ज्ञानेश्वरी झाली, हरिपाठ झाला, अभंग झाले, चांगदेव पासष्टी झाली, अमृतानुभव झाला, सगळं कार्य व्हायचं ते पूर्ण झालं. आता मला निघायला पाहिजे. निघालेत ज्ञानोबाराय. मला त्या क्षणी श्री गुरु निवृत्ती दादा पुढे आले. ज्ञाना जी दादा, ज्ञाना माझी इच्छा आहे माझ्या करता तू 2 वर्ष थांबावस. नाही कसं म्हणावं महाराज, अख्खा इतिहास आठवला आणि त्या इतिहासातले काही शब्द आठवले की ज्या दादांच्या मुळे ही पहिलं तिरा नौका पहिलं तिराला पोचतीये. ज्या दादांच्या मुळे हे विश्वाला गवसणी घालणार तत्वज्ञान या अंतःकरणात प्रगट झालंय. ज्या दादांच्या मुळे हा ज्ञानोबा जगाला कळलाय. नवे नवे ज्या दादांच्या मुळे आता हे आयुष्य सार्थकी लागले. त्यांची वाक्य आहे, स्वामीची या योगे झालो स्वरूपाकार, स्वामीची या योगे झालो स्वरूपाकार, स्वामीची या योगे झालो स्वरूपाकार, स्वामीची या योगे झालो स्वरूपाकार. उतरिलो पार मायाला, उतरिलो पार मायाला, पाळीले पोतीने चालविला लढा, पाळीले पोतीने चालविला लढा. उतरिला पार मायाला, उतरिला पार मायाला, पाळीले पोतीने पाळीले पोतीने चालविला. महाराज त्यावेळेला सांगतायत की ज्या दादांच्या मुळे स्वामीची या योगे झालो स्वरूपाकार, उतरिलो पार माया नदी, पाळिले पोसविले चालविला लढा. बा माझ्या कृपाळा निवृत्ती राया. कसं नाही म्हणावं. मला त्या निवृत्ती दादा करता ज्ञानोबा आहेत 2 वर्ष थांबतायत. एक लक्षात ठेवा, ही अभंगाकडे जाण्याची चावी आहे. त्या दादांकरता ज्ञानोबा आहेत 2 वर्ष थांबले आणि वाटलं आता निघावं. निघाले तसे लहानगी सोपानदेव पुढे झाले. दादा जी सोपाना, दादा माझ्या करता 2 वर्ष थांबाल काय? मनात विचार आला, म्हणजे मोठ्या करता थांबलो आणि लहाना करता जर का नाही थांबलो तर ते संप्रदायाला मान्य नाही. कारण भेदाभेद ब्रह्म अमंगळ, भेद चालणार नाही. मलाच लहानग्या सोपान देवा करता बरं का नंदिनीताई, सोपान देवा करता 2 वर्ष थांबली ज्ञानोबाराया. निघाले. परत निघाल्याबरोबर आणखी लहानगी मुक्ताई पुढे झाली. दादा काय मुक्ते, माझ्या करता 2 वर्ष थांबाल काय? काय नातं होतं या दोघांचं. मुक्ताईचा हा शब्द ऐकला ज्ञानोबारायांनी आणि आपोआप ज्ञानोबारायला हुंदका आला. काळजीपूर्वक ऐका. ऐकला शब्द आणि हुंदका आला का? माझी मुक्ताई जर नसती ना तर कदाचित ज्ञानोबारायांचं जे मोठं आयुष्य आहे ते आयुष्य लोकांना कळलंच नसतं. कसं काय? अहो ज्या वेळेला ज्ञानोबाराया त्या इंद्रायणीच्या तटावरती अर्थात पाणी पिण्याकरता गेलेले, मधुकरी मागण्या करता गेलेले, त्या मधुकरीची जोडी परत एका ब्रह्मबंधानं पाहिली आणि अक्षरशः पळतीत पर्यंत गेले. काय आहे त्याच्यात?
लटलट 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 कापणारी ज्ञानोबाराया, पण जशी ती जोडी आणि लपवण्याचा प्रयत्न केला, धरली ती जोडी, हिसकवल्याबरोबर ज्ञानोबारायाने हात जोडले. त्यांना गरज नव्हती हात जोडण्याची, पण जोडले आणि सांगितलं, काका एवढ्यांना, फक्त एवढ्यांना मला जाऊ द्या, मी परत परत या वाटेला तुम्हाला दिसणारच नाही, सिद्धेश्वराची आण. पण काका खरं सांगू, माझा लहानगा सोपा नाही ना, माझी लहानगी मुक्ता आहे ना, वाट बघत असतील की आता तरी ज्ञानदादा काहीतरी खायला घेऊन येईल. माझी वाट बघत असतील, एवढ्यांना मला जाऊ द्या, सिद्धेश्वराची आण परत या रस्त्याला दिसणार नाही. पण महाराज एवढं म्हणताना सुद्धा महाराज त्यावेळच्या पापाची कॅटेगरी सुद्धा खूप मोठी असणार आहे, खूप मोठी असणार आहे. काहीच नाही वाटलं. परत धरली ती जोडी, ओढून घेतली खसकण आणि ओढून घेऊन टरा 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 त्या जोडीला फाडलं. आणि मला सगळं धान्य ज्या वेळेला त्या जमिनीवर सांडलं ना, परत त्या धान्याकडे बघून माझ्या ज्ञानोबारायाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. का? एक लक्षात ठेवा, परिस्थितीची किंमत त्याला कळते ज्याच्यावर परिस्थिती येते. त्याला परिस्थितीची किंमत काय कळणार ज्याच्यावर परिस्थितीच नाही आली. ज्या वेळेला ज्ञानोबारायाने ते खाली पडलेले दाणे पाहिले ना, त्या प्रत्येक दाण्यामध्ये मुक्ताई दिसत होती, त्या प्रत्येक दाण्यात सुपान दिसत होता. का? या दाण्याकरता माझी लेकरं वाट बघतायत, अगदी चटकासारखी वाट बघतायत की आता तरी ज्ञानदादा काहीतरी घेऊन येणार आहे. आणि आताही जर रिकामा गेलो ना, तर माझ्या लेकरांना मी काय सांगू हा प्रश्न. इतकं रडू आलं महाराज, इतकं रडू आलं. का? स्वतःच्या परिस्थितीचं रडू आलं. रागवले नाहीत ज्ञानोबाराया कोणावरती, स्वतःच्या परिस्थितीचं रडू आलं. आणि मला तसे पळत सुटले. त्या पर्णकुटीचं दार लावून घेतलं, खाडकन गेले, आसनावरती जाऊन बसले महाराज. लावलं ध्यान. समाधी म्हणजे त्यांच्या डाव्या हाताचा खेळ. ज्या क्षणी ध्यान लावलं, अहो ते ध्यान लावताना माझ्या मुक्ताईनं दार लावताना पाहिलं, पळतच गेली मुक्ताई. फार नाही तो यांची वय, फार थोड्या वयामध्ये फार मोठं विश्वाला गवसणी घालणार तत्वज्ञान त्यांना प्राप्त झाले. लाणी मुक्ताई दारामध्ये, मला ती मुक्ताई ज्या क्षणी दारात गेली, आवाज दिला, ज्ञानदादा, ज्ञानदादा, ज्ञानदादा ऐका ना, दार उघडा. नाही मुक्ती, आवाज देऊ नकोस आता. का? आवाज देऊ नको, मी नाही थांबणार. नाही का मला इच्छा, नाही मला राहायचं. या जगाला प्रेम देण्याकरता आलो, सुख देण्याकरता आलो, ज्ञान देण्याकरता आलो, भक्ती देण्याकरता आलो. मी नाही कळलो, मी नाही कळलो. मी निघालो मुक्ते, मी निघालो. परत एवढं ज्ञानोबारायाने म्हणता क्षणी मुक्ताईच्या डोळ्यात बाहेरून पाणी आलं. अरे त्या पर्णकुटीचं दार बाहेरून टोकायला सुरुवात केली. दादा ऐकाल माझं, दादा ऐका तरी, ज्ञान दादा ऐका तरी, मी काय म्हणते. दादा, संत जेने भावे, जरा दादा तत्वज्ञान ऐकायचंय ना, दादा तत्वज्ञान ऐका. संत जेने भावे, जग बोलने सोसावे, कोणी कोणा शिकवावे, सार शोधो निया घ्यावे, लढिवाळ मुक्ताबाई, जीव मुद्दल ठाईचा ठाई, तुम्ही तराणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा. याच्याही पलीकडे जाऊन सांगितलं, दादा योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा,
मुक्ताईचं वय आहे अवघ्या 13 ते 14 वर्षाचं. ज्या वयात आज आपल्या मुलांच्या हातात फक्त मोबाईल आहे, अस्त्या वयामध्ये महाराज मुक्ताईचं हे तत्वज्ञान आहे जे कदाचित आपल्या डोक्यावरून जाणार आहे. त्या मुक्ताईनं सांगावं, दादा या जगाचं मला माहित नाही, पण दादा ज्याला संत व्हायचंय ना, दादा ज्याला साधू व्हायचंय ना, दादा ज्याला महात्मा व्हायचंय ना, त्याला सोसावं लागेल, त्याला सहन करावं लागेल. दादा तुम्ही संत आहात ना, मग सहन करणं तुमचा धर्म आहे दादा. आणि जगाचं मला माहित नाही, या मुक्ती करता तुम्ही सर्वस्व आहात. दादा माझ्या करता तरी थांबा ना, दादा माझ्या करता तरी थांबा ना. कारण दादा ज्या दिवशी आई गेली आणि ज्या दिवशी बाबा गेले ना, त्या दिवशी माझं सगळं काही तुम्ही झाला. दादा इथून पुढचं आयुष्य मला माहित नाही, पण इथून मागच्या आयुष्यातला माझा आईबाप तुम्ही आहात. माझ्या आईबापाचं जे दुःख मला झालं नाही ना, ते दुःख आज नुसतं तुम्ही आत जाऊन नुसतं दार लावलं तरी मला अनाथ झाल्याचा भास होतोय. दादा जगाचं मला माहित नाही, या मुक्ती करता तरी थांबा दादा, या मुक्ती करता तरी थांबा. मला जेवढं ऐकलं, ऐकल्या क्षणी त्या पर्णकुटीचं दार उघडलं महाराज आणि त्या मुक्ताईला आनंद दिला. एवढा आनंद दिला, एवढा आनंद दिला महाराज. एवढं मोठं आयुष्य पुढचं जे ज्ञानोबाला लाभलं ना, जे काही असेल 3 वर्षाचं 4 वर्षाचं आपल्याला माहित नाही, पण जे आयुष्य लाभलं ना महाराज, त्या आयुष्याला वळण देणार सगळ्यात महत्वाची व्यक्ती जर कोण असेल तर ती व्यक्ती आहे मुक्ताई. अनंत उपकार आहेत मुक्ताईचे, अनंत उपकार आहेत. या सगळ्या मुक्ताईच आहेत किंवा त्यांचेच अंश आहेत किंवा त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून चालणारे आहेत महाराज. हे ज्या वेळेला घडलं महाराज मुक्ताई करता, मग मात्र ज्ञानोबा आहे 2 वर्ष थांबले आणि आता मनात आलं थांबवणार कोणी नाही, आता निघायला आलं. निघाले महाराज ज्ञानोबा आहे, काळजीपूर्वक ऐका, आपण अभंगाकडे चाललोय. निघाले ज्ञानोबा आहे, पण निघण्यापूर्वी ज्ञानोबारायांच्या मनामध्ये एक संकल्प आला की का नाही, जाणार तर आहोत, हे जीवन आता संपणार तर आहेच, ही यात्रा आता थांबणार आहे, पण थांबण्यापूर्वी एकदा या हिंदुस्थानची तीर्थयात्रा आपण पायी करूयात का. ज्ञानोबारायांच्या मनामध्ये संकल्प आला आणि सत्य संकल्पाचा दाता नारायण आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. परत संकल्प मनामध्ये आला आणि ज्ञानोबारायांच्या मनात विचार आला, मला तीर्थयात्रा करायची, पायाने परिक्रमा हिंदुस्थानची करायची. पण तीर्थयात्रा करण्याचे 2 मुख्य नियम आहेत. पहिला नियम आहे तीर्थयात्रा पायी असावी आणि दुसरा नियम आहे ताई ती महात्म्याच्या संगतीत असावी, पायी असावी. पहिला नियम आहे. आपण अनेक लोक अगदी स्वाभिमानानं सांगतो, ताई आम्ही 12 ज्योतिर्लिंग केले, ताई आम्ही 4 धाम केले, ताई आम्ही अष्टविनायक केली, ताई आम्ही 3.5 शक्तिपीठ केली. पण कशी? गाडीनं केले की विमानानं केले की रेल्वेनं, हे सगळं केलं, पण आपण गाडीनं केलं. एक लक्षात ठेवा, जी गाडीनं होते ती सहल आहे, जी गाडी नव्हती ती पिकनिक आहे, आणि जी पायानं होती ती तीर्थयात्रा आहे. हे मी नाही सांगत, संतांचे प्रमाण आहे, त्याला पुरावे आहे. जब हे सकळ सिद्ध आहे, जब हे सकळ सिद्ध आहे, आत्मताला मी म्हणायला सुरुवात केली की तुमची लक्ष इतरत्र असतात, त्याच्यामुळं मागे पुढे होतं, कृपया समजून घ्या, मला काही कोणाला काही बोलायचं नाहीये.
पण लक्ष माझ्याकडे ठेवा. फक्त 2 तास, फार नाही कीर्तन. संतांनी आयुष्यभर स्मरण केलं, आपल्याला 2 तासच आहे. थोडे 2 तास फक्त कीर्तना करता द्या, कृपया विनंती आहे. विठ्ठल विठ्ठल जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको. पहिला नियम आहे तीर्थयात्रा पायी असावी. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची. गाडीनं म्हणजे जी पायानं होते ती तीर्थयात्रा आहे. आणि तीर्थयात्रेचा दुसरा नियम आहे ती कोण्या तरी महात्म्याच्या संगतीत व्हावी. महात्म्याच्या संगतीत. ज्ञानोबारांनी विचार केला, मला पायाने करायचे ठीक आहे, पायाने करायचे मान्य आहे, पण ती कोण्या तरी महात्म्याच्या संगतीत व्हावी. म्हटल्यानंतर ज्ञानोबाराजवळ अडखळले का? ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामी मुक्त पेठा. ज्ञानोबारासारखा मोठा वैष्णवच या जगामध्ये नाही हो. तर आता कोणाची निवड करावी? कारण ज्ञानोबाराच्या समकालीन आणि ज्ञानोबाराच्या नंतर असा महात्मा नाही की ज्या महात्म्याने ज्ञानोबाराचं वर्णन केलं नाही. कुणी या तुम्ही प्रत्येक संतांचा आपण इतिहास पाहिला तर लक्षात येतं. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित से. एकनाथ महाराज. चला याच्याही पुढे. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती, तो हा ज्ञानोबा माझा. चला याच्याही पुढे. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेद महिषामुखी बोलविला. निळोबार आहे. चला याच्याही पुढे. नामदेवरायांचं एक वाक्य आहे, फार गोड सांगतात नामदेवराय सुद्धा. ज्ञानोबाराय किती मोठे आहेत तुझ्या जगामध्ये. कितीतरी अनेक संतांची प्रमाणात आता प्रत्येकाची सांगायला वेळ नाही, पण कळस केला. याच्याही पेक्षा तुकोबराय सांगतात, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. कळस करतात जनाबाई महाराज. ज्ञानाचा सागर सखा सुंदर प्रमाण. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, संदेह गमला कैचा रेणाव दविला. तुकोबर आहे. कळस करतायत महाराज जनाबाई महाराज. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर असा एकही महात्मा नाही महाराज की ज्या महात्म्याने ज्ञानोबारायचं वर्णन केलं नाही. प्रश्न पडला ज्ञानोबारायला, कुणाच्या संगतीची अपेक्षा मी करावी? तीर्थयात्रा करायची, पण कोण महात्मा आहे जो माझ्या संगती येण्याच्या योग्यतेचा आहे? आणि मग लक्षात आलं असं कोण आहे की जो ज्ञानोबारायच्या संगती करता योग्य आहे? तुम्हाला सांगता येईल कोण योग्य आहे जो ज्ञानोबारायच्या संगतीला येईल तीर्थयात्रेला? शाबास, किती सुंदर उत्तर दिलं राणीताईने. असा एकच महात्मा होता त्यांच्या समकालीन जे ज्ञानोबारायाला वयानं आणि भक्तीनं श्रेष्ठ होते. परत त्या महात्म्याचं नाव आहे संत श्रेष्ठ नामदेव महाराज. निवड केली महाराज आणि जसे आले पंढरपुरात गेले तडक वाळवंटातच नामदेवरायचं कीर्तन चालू आहे. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे
कीर्तन चालू होतं. नामदेवराचं कीर्तन सुंदरपणे चाललंय, महाराज बसले नामपराय कीर्तनामध्ये कीर्तन झालं. आणि मग नामदेवरांनी विचारलं, माऊली असं वाळवंटात अचानक? म्हणजे कामच तसं आहे. नामदेवराया हात जोडलेले होते. नामदेवराया मला तीर्थयात्रा करायची, पायी करायची. मग मला तीर्थयात्रा करायची, पायी करायची. अहो म्हणले माझे आशीर्वाद आहे तुमच्या सोबत. सुंदर तीर्थयात्रा करा, आनंदात जा, आनंदात परत या, माझे तुम्हाला लाख आशीर्वाद आहेत. म्हणले थांबा ना नामदेवराया, मला हिंदुस्थानची तीर्थयात्रा करायची, पायी करायची. हो न, ती तुमच्या संगती सुखात करायची, संगती सुखात करायची. आता मात्र नामदेवराय मागत करले. काय बोलताय ही माऊली? अहो म्हणले हेच बोलण्याकरता मी इथपर्यंत आलोय. म्हणले थांबा, तुम्हाला मला न्यावं असं वाटतंय ना यात्रेला? होय. म्हणजे मी तसा नाही येऊ शकत. मग तुम्हाला कोर्टात जावं लागेल आणि न्यायाधीशाची परवानगी आणावी लागेल. थोडी वकिली भाषा मी तुम्हाला बोलते. तुम्हाला कोर्टात जावं लागेल, न्यायाधीशाची परवानगी आणावी लागेल. ठीक आहे, काही हरकत नाही. निघाले महाराज लगेचच राऊळात, लगेचच परमात्म्याच्या पुढे. महाराज नुसतं परमात्म्याने माऊलीला पाहिलं, पांडुरंगानं माऊलीला पाहिलं. पाहिल्या बरोबर ते ऋणमयपण देखोनी आपुलियाच उत्तीर्णत्व लागी, ते भक्त तनुत्यागी परिचर्या करी. किती गोड सांगतात ते. म्हणून नुसतं ज्ञानोबरायला पाहिलं आणि ज्ञानोबरायला पाहिल्याबरोबर भगवंतानं विचारलं, माऊली आज तुम्ही इथे कसं काय येणं केलं? ते या वेळेला कसे काय आलात? म्हणजे देवा मी तीर्थयात्रा करतोय, पायानी करतोय, हिंदुस्थानची तीर्थयात्रा करतोय. फार मोठं महत्व आहे महाराज तीर्थयात्रेला. भगवंताने ऐकलं, विशेष आनंद भगवंताला वाटला. तीर्थयात्रा करावी, पायी करावी. मला नेहमी वाटतं माझ्या बाबांचे आशीर्वाद माझ्या पाठीमागे, आणि त्याच्यामुळे मला पती सुद्धा महाराज असा मिळाला की ज्या पतीनं नर्मदा माईच्या 2 पायी परिक्रमा केल्या. तुम्ही कधीतरी त्यांचे युट्यूबला अनुभव जरूर ऐका. नर्मदेचा अपूर्व आनंद या नावाने. सुंदर तीर्थयात्रा करावी, पायी करावी, त्याचा विशेष आनंद आहे. म्हणून भगवंताला सुद्धा आनंद वाटला आणि आनंदाच्या भरात विचारलं, वा वा माऊली आमचे लाख आशीर्वाद आहेत तुमच्या सोबत, बोला ना. म्हणजे देवा मला तीर्थयात्रा करायची, पण नामदेवरायाच्या संगती सुखात करायची आहे. बस थांबला ना देव. म्हणजे माऊली एक सांगू तुम्हाला, जे पाहिजे ते मागा पण माझा नामा सोडून मागा. पाहिजे ते मागा पण माझा नामा सोडून. म्हणजे असं काय करताय? मला नामाच हवाय. म्हणजे काही करा, नामा सोडून जे पाहिजे ते मागा. का? माझा नामा माझा श्वास आहे, माझा नामा माझा प्राण आहे, माझा नामा माझा सर्वस्व आहे, आणि माझ्या नामाशिवाय मी जगू शकत नाही. जे वाटतं ते मागा, पण पटकन नाही म्हणता येईल. देवाची जीभ रेटे ना. का? अहो ज्याला मागायचंय, ज्याला द्यायचंय, तो मागणारा साधा नाही ना, सरपंच नाही ना गावचा. ज्याला द्यायचंय तो सदस्य नाही ना परिषदेचा. ज्याला द्यायचंय तो अधिकारी नाही ना जिल्ह्याचा. ज्याला द्यायचंय तो आमदार खासदार नाही ना. ज्याला द्यायचंय तो मुख्यमंत्री पंतप्रधान नाही ना, राष्ट्रपती नाही ना. मला ज्याला द्यायचंय ना, जो मागतोय तेही परब्रह्म आहे, आणि ज्याला द्यायचंय तेही परब्रह्मच आहे. हे प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर.
मूर्ती ज्ञानेश्वर करीतसे आदर संगतीचा आदर करता नाही म्हणता येणार. ठीक आहे मान्य केलं. घेऊन जा नामदेवरायला. नुसती बातमी कळली नामदेवरायला वाळवंटात ताई. बातमी कळल्याबरोबर तडक ज्ञानोबारायच्या पुढे मागे आणि रावळात नामदेवराय उभे उंबरठ्यावरच. देवा ऐकतोय ते खरंय. देवानं ज्ञानोबारायला चोरून मानच हलवली मान. त्या क्षणी नामदेवराय 5 पावलं मागे झाले आणि सांगितलं देवा माझा विश्वास होता तुझ्यावरती पण केसाने रे गळा कापलास. केसाने गळा कापलास. मला माहिती होतं तुम्हाला नाही सोडणार आहे. मला माहिती होतं तुम्हाला नाही वेगळं करणार आहे. देवा एक सांगू तुला सोडून जायचं म्हणजे वैकुंठासिया नको धाडू हरी हे वासदे पंढरी सर्व काळ वासदे पंढरी सर्व काळ. देवा नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे वरी संत हिरे पाय देती. देवा आम्हाला फक्त आणि फक्त पंढरपूर प्रिय आहे. आम्हाला वैकुंठाला सुद्धा जाण्याची इच्छा नाही. नवे तुम्हाला सोडून आम्हाला जायचंच नाही. हात तोडले देवा रागवले ना. निघालो पण निघाल्याबरोबर ज्ञानोबाराय पुढे झाले. आवाज दिला पांडुरंगाडी माऊली ऐका ना माझ्या नामाला पहिल्यांदा घेऊन चाललात. एक सांगू तुम्हाला जशी एखादी आई असते आणि तिची लेक नांदायला निघते. नांदायला निघाली की ती आई आहे ना मुलीची आई मुलाच्या आईच्या गळ्यात पडते. तुमच्याकडे काय म्हणतात त्या नात्याला? येहीन बाई बरोबर. राणीताईंनी सांगितलं म्हणजे तुम्ही जवळजवळच्या आत म्हणजे बरोबर असणार. बरोबर ना. येहीन बाई असंच म्हणतात ना. आमच्या इकडे विहीनबाई म्हणतात. हरकत नाही शब्द एकच आहे. ती विहिनीच्या गळ्याला लागते मुलीची आई आणि त्या विहिनीच्या गळ्याला लागून सांगते विहीनबाई माझी लेख नांदायला दिली आज तुमच्या ताब्यात. माझी लेख नाही हो माझा श्वास मी तुमच्याकडे दिलाय. माझ्या बोरीला भांडी कशी घासायची माहित नाही. धुणं कसं धुवायचं माहित नाही. स्वयंपाक कसा करायचा माहित नाही. शेतीमध्ये काम कसं करायचं हेही माहित नाही. सासू मनातल्या मनात म्हणाली महिला चालवले कशा माहिती आहे मुलीला त्या मुलीच्या आईला की मी कितीही सांगितलं की माझ्या मुलीला हे येत नाही तरी तिला ते तिथं चुकणार नाही हे माहिती आहे. पण तरी आईची वेडी माया आहे. ती वेडी माया त्या लेकीच्या बाजूनं आयुष्यभर बोलत राहते. तसं महाराज जशी आईची माया ही कायम त्या लेकीविषयी आहे तशी माझ्या परब्रह्माची माया नामदेवरायावर. माऊली माझ्या नामाला घेऊन चालला. माझ्या नामाला पंढरपुराच्या बाहेर दुसरं काही माहित नाही. ऐका ना माझ्या नामाला पहिल्यांदा घेऊन चाललाय. लाडका लडीवाळ नामा माझे ताने तयाला मजवीन कोण आहे आरुष साबणे नामा माझे वेडे मार्गी मागे पुढे सांभाळावे तहान भुकतुवा जीवीची जाणवी मज चिंतायाची थोर वाटे जावे स्वस्तिक्षेम यावे शीघ्रवत कराल ते स्वहित तैसे करा. ही वाक्य तीर्थावळीतली आहेत बरं का नामदेवरायाच्या. भगवान स्वतःच्या काळजीनं सांगतायत नामदेवरायाला कसं जपा. महाराज हे वाक्य ज्यावेळेला ऐकलं ना निघालो देवा निघालो देवा. नामदेवराय दाराच्या मागे येत हलायला तयार नाही. शेवटी पांडुरंगालाच वाटलं आणि आवाज दिला नामा नामा ऐक ना नामा इकडे ये. काय भाग्य असावं नामदेवरायाचं.
आपण अवघं विश्व त्याच्या मागे लागलं. तो जगाचा बाप नामदेवरायाच्या मागे लागलाय. नामा ऐक ना, जा म्हणतोस आणि मग कशाला परत बोलवतोस? ये ना. परत गेले नामदेवराय जवळ. काय काम आहे? निघालो मी. नामा हे ज्ञानोबाराया तीर्थयात्रेला निघाले. त्यांच्यासोबत निवृत्ती दादा आहेत, त्यांच्यासोबत सोपान काका आहेत, त्यांच्यासोबत मुक्ताई आहे. ही सगळी मांदियाळी आहे. ही सगळी मांदियाळी जो जो देव भेटेल, जे जे तीर्थ लागेल त्या त्या तीर्थात जातील, स्नान करतील. जो जो देव भेटेल त्या देवाचं दर्शन घेतील. त्या देवाचं दर्शन घेताना तूही त्यांच्यासोबत असशील, तूही त्यांच्यासोबत दर्शन घेशील. ऐक ना रामा, त्या देवाचं रूप पाशील, त्या देवाची श्रीमंती पाशील, त्या देवाचं ऐश्वर्य पाशील. अरे त्या देवाचं ऐश्वर्य पाहता पाहता या गरीब विठोबाला विसरून जाशील. एक सांगू महाराज, विठोबा आहे ना तो गरीबाचा आहे. गायकवाड महाराज विठोबा आहे ना तो गरीबाचा आहे. आणि हे बहिणाबाईंचं वाक्य आहे, फार गोड सांगतात बहिणाबाई त्यांच्या भाषेत. सोन्या चांदीनं मढीला श्रीमंताचा बालाजी, सोन्या चांदीनं मढीला श्रीमंताचा बालाजी, गरीबाचा विठोबा पाना फुला मंदिराजी. खानदेश बहिणाबाईंचे वाक्य आहे. ज्या क्षणी ऐकलं विठोबा गरीबाचा आहे, एकच करनामा, या गरीब विठोबाला कधी विसरू नको. हे वाक्य ऐकलं, पडतच झाली नामदेवराय. देवाच्या चरणाला मिठी मारली आणि रडता रडता देवाच्या पायाला हात ठेवले आणि सांगितलं, हो देवा, हे ज्ञानोबाराया, वाटेत जे जे देव लागतील त्यांच्या पाया पडतील, पण मी नामदेव तुमच्या चरणाची शपथ घेतो देवा, ज्या देवाचे पाय विटेवर नाहीत आणि ज्या देवाचे हात कटेवर नाहीत, त्या देवाचं तोंड सुद्धा तुझा नामा पाहणार नाही. कटवरी कर नाही जा देवाचे, कटवरी कर नाही जा देवाचे, कटवरी कर नाही जा देवाचे. ज्या देवाचे पाय विटेवर नाही, हात कटेवर नाही. निघाले महाराज. विचार करा, ज्या भक्तीमध्ये, ज्या तीर्थयात्रेमध्ये ज्ञान आणि नाम एकत्र आलं. आपल्या तीर्थयात्रेमध्ये ज्ञान आहे तर नाम नाही, आणि नाम आहे तर ज्ञान नाही, अशी पांगळी आहे आपली तीर्थयात्रा. पण ज्या तीर्थयात्रेत ज्ञानासहित नाम आणि नामासहित ज्ञान एकत्र आलं, काय झाली असेल होती तीर्थयात्रा. मला जेवढी सुंदर तीर्थयात्रा पूर्ण झाली, ती तीर्थयात्रा पूर्ण करून पुन्हा एकदा ही सगळी संत मांदियाळी पंढरीच्या वेशीवर आली. महाराज ऐका ना, पंढरीच्या वेशीवर आली. आणि ज्या क्षणी पंढरीच्या वेशीवर ते आली महाराज, त्यांना नेण्याकरता त्यांच्या समकालीन संत आहेत संत नरहरी महाराज, ज्यांना नरहरी सोनार म्हटलं जातं. ते नरहरी सोनार जनाबाई महाराज आहेत, चोखोबाराय महाराज आहेत, त्यांच्यासोबत सावता महाराज आहेत. अहो त्यांच्यासोबत साक्षात जगन्माता आईसाहेब रुक्मिणी आणि साक्षात परब्रह्म पांडुरंग परमात्मा, ही सगळी मांदियाळी ज्ञानोबाराय नामदेवरायला नेण्याकरता वेशीपर्यंत आले. आणि महाराज जसं आले, एकमेकांनी एकमेकाला पाहिलं. आणि ऐका ना, या सगळ्या संत मांदियाळीत सावता महाराज होते. ऐकताय ना, सावता महाराज होते. या सावता महाराजांनी नामदेवरायाला पाहिलं आणि समाधीच लागली होती ना, समाधीच लागली. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले, राणीताई समाधीच त्यांची भंग पावे ना, काय करावं. आणि शेवटी नामदेवरायाला राहलं नाही. आणि मग नामदेवरायांनी विचारलं, सावतोबा, 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 हे मी काय पाहतोय, बराच वेळ झाला सावतोबा, तुम्ही माझ्याकडे एकटक पाहतात, माझ्याकडे पाहण्याचं कारण काय.
आणि मग सावता महाराजांनी सांगितलं, नामदेवराय खरं सांगू, तुम्हाला तीर्थयात्रेला जाताना सोडवायला मीच होतो आणि तुमची तीर्थयात्रा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आणण्याकरता सुद्धा मीच आहे. पण जाताना तुम्ही जसे होतात तसे येताना मला तुम्ही दिसत नाही. मग येताना मला तुमच्या चेहऱ्यावरती परिपूर्णतेचं तेज दिसतंय, परिपूर्णतेचं सुख दिसतंय. हे परिपूर्णतेचं सुख तुमच्या चेहऱ्यावरती दिसण्याचं कारण मला कळेल का? त्यावेळेला आलेल्या सावता महाराजांना नामदेवराय स्वतःच्या जवळ असणाऱ्या परिपूर्णतेचं सुख असण्याचं कारण आजच्या अभंगाच्या पहिल्या संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत आनंद की विजय. एवढं मोठं परिपूर्णतेचं सुख तुमच्या चेहऱ्यावरती दिसतंय. त्या वेळेला सावता महाराजांना नामदेवराय सांगतात, सावतोबा हे परिपूर्णतेचं सुख आणि तेज माझ्या चेहऱ्यावरती दिसण्याचं कारण आहे ज्ञानोबारायच्या संगती सुखाचा परिणाम. ज्ञानोबारायच्या संगती सुखाचा परिणाम. मग का हो, त्या ज्ञानोबारायच्या संगती सुखामध्ये तुम्ही काही काळ राहिला तर तुम्हाला एवढं सुख प्राप्त झालं. मग अशा संतांच्या संगतीत किती सुख आहे. त्यावेळेला त्याने सांगितलं, काय सांगू सुख, त्यांच्या संगतीचं काय सुख सांगावं. आपणा पारिके नाही ते आपल्यासारखं नाहीये. त्यांचं सुख काय सांगावं. जसं एखादा माणूस आहे महाराज, त्याला विचारणं मुंबईला गेलतात. या गायकवाड बाबांसारखा अनुभवी माणूस गेला, मुंबईला गेलतात. होय. मग मुंबई फिरला. अहो सगळी मुंबई 2 दिवसात फिरलो. मग तुम्ही समुद्रावर गेला असाल. अहो समुद्र म्हणजे जवळच मुंबईला लागून. मग तुम्ही समुद्रावरती फिरून आला असाल. समुद्रावर अर्धा दिवस काढला. काय सांगता. बोटीनी. अहो बोटीनी समुद्रात अर्धा दिवस होतो. अख्खं गेटवे ऑफ इंडिया पासून. काय सांगता. म्हणजे तुम्ही समुद्रावर फिरला. हो. मग का हो, तुम्ही समुद्रावर फिरला. हो. तुम्ही समुद्र पाहिला. हो. मग केवढा आहे हो समुद्र, केवढा आहे हो समुद्र. तो म्हणला, खरं सांगू का, मी समुद्रावर अर्धा दिवस होतो, पण पाहिला खरं, पण केवढा आहे म्हटलं की मग नाही सांगता येत. मोजता येतो का किती लिटर आहे. नाही ना. समुद्र पाहिला का हो म्हणता येतं, फिरला का हो म्हणता येतं, पण केवढा आहे म्हटल्यानंतर थांबावं लागतं, सांगू नाही शकत. अगदी तसं एखाद्याला विचारावं, का हो तुमच्याकडे आई आहे. म्हणले आहे ना.
तुम्ही तिच्यावर प्रेम करता? करतो नक्कीच. मग ती तुमच्यावर आई आहे म्हटल्यावर ती माझ्यावर प्रेम करणारच. किती करते हो प्रेम? मोजपट्टी आहे आईच्या प्रेमाची? नाही ना. एवढे एम करते, तेवढे एम करते, नाही ना. आई आहे हो म्हणता येतं, प्रेम करते हो म्हणता येतं, पण किती करते हे म्हणल्यावर मात्र थांबावं लागतं. समुद्र पाहिलाय हो म्हणता येतं, पण केवढा आहे म्हटल्यावर सांगता येत नाही. जसं समुद्र पाहिल्यानंतर हो म्हणता येतं, पण केवढा आहे म्हटल्यानंतर सांगता येत नाही. समुद्र पाहून केवढा आहे हे सांगता येत नाही. आईचं प्रेम अनुभवल्यानंतर किती आहे हे सांगता येत नाही. तसं संतांच्या संगतीचं सुख या जन्मात मोजताच येत नाही. काय सांगू सुख? प्रश्नार्थक उत्तर देतात. त्यांच्या संगतीचं सुख काय सांगावं? कारण महाराज, संतांची मुळातच संत त्यांच्यासारखा निस्वार्थी जीव या जगात नाही. मी मागच्याही वेळेला मंगलताई राणीताई माहिती आहे तुम्हाला, मी बोलून गेले. मला प्रचंड आवडतं, कारण वारकऱ्यांविषयी माझा स्वाभिमान आहे. किती किती संत निस्वार्थी असावेत, का ते एवढे जगाला प्रिय असावेत? आदरणीय वैकुंठवासी मारुती गुरव, ज्यांचं नाव जुन्या लोकांनी ऐकलेलं असेल, जोगबाबांच्या संस्थेचे अध्यापक मारुती गुरव. आणि मला त्या मारुती गुरुवांकडे अध्यापनाचं कार्य आलं संस्थेचं, आणि ज्या वेळेला ते कार्य आलं संस्थेचं, आणि महाराज त्यावेळेला जोगबाबांचा पुण्यशताब्दीचा पुण्यस्मरणाचा सोहळा करायचा होता. पण पैशाशिवाय कोणतंच काम नाही जगात महाराज. प्रत्येक कार्याला पैसा लागतो. बरं, त्या क्षणी मारुतीबा उठले आळंदीतून पुण्यामध्ये गुलटेकडीला, मार्केट यार्ड आत्ताचं, पूर्वीचं गुलटेकडी, त्या गुलटेकडीला गेले मार्केट यार्डला, आणि धनाढ्य व्यक्ती आहे, त्या धनाढ्य व्यक्तीच्या त्या व्यापाऱ्याच्या दारात गेले पेढीवर. म्हणजे जय हरी, जय हरी, कशा करता आला तू? माझ्या गुरुनाम गुरूंचा सप्ताह आहे आणि मला काहीतरी देणगी हवी म्हणून मी इथपर्यंत आलोय. परत व्यापाऱ्याने दुर्लक्ष केले. 1 तास झाला, 2 तास झाला, 4 तास झाले. शेवटी मारुती थकले, निघाले आणि निघूनही आले आळंदीमध्ये. पण एक लक्षात ठेवा, कोणतंच कार्य कुणा वाचून कधीच अडून राहत, ते चालू असतं, ते चालतंय, अभ्यासपणे चालतंय. मला झाला जो सप्ताह व्हायचा पुण्यस्मरणाचा बाबांच्या, तो पूर्ण झाला. आणि काही महिन्यानंतर जो व्यापारी ज्याच्या दारात मारुतीबुवा गेले होते, तो व्यापारी संस्थेच्या दारात आला. मला मारुतीबुवांच्या खोलीपर्यंत आला आणि खोलीच्या तिथे येऊन आवाज दिला, जय हरी. म्हणजे जय हरी, ओळखलंच का मला बाबा? म्हणजे का नाही ओळखलंच नाही? या ना आतमध्ये या, चहा पाणी झालं. कसे काय आलात? अहो माफ करा बाबा, ज्या वेळेला तुम्ही माझ्या पेढीवरती आला, मी घाईत होतो, मला काही तुम्हाला आणि बोलायला वेळ देता आला नाही, मला माफ करा. पण मला हरकत नाही, त्यावेळेला तुम्ही देणगी करता आला होतात. म्हणले एक काम करा, हे 1 लाख रुपये मी आणलेले आहेत, हे तुमच्याकडे ठेवून घ्या. हात जोडले मारुतीबुवांनी आणि हात जोडून सांगितलं, शेठजी, ज्या कामाकरता मला 1 लाख रुपये हवे होते, तो सप्ताह तर पार पडला. या 1 लाखाचं आता काय करू मी? अहो म्हणले, असं काय करताय? हे 1 लाख रुपये तुम्ही बँकेत ठेवले तर पुढच्या वर्षीच्या नुसत्या व्याजात तुमचा सप्ताह पार पडेल. मारुतीबुवांनी सांगितलं, म्हणतात अलंकापुरामध्ये बँक आहे, पण कुठल्या कोपऱ्यात आहे हे अजून मारुतीबुवांनी पाहिलेलं नाही. अहो म्हणले, असं काय करताय? अहंकारामध्ये तो शेठजी बोलून गेला. मारुतीबुवा, तुम्हाला काय वाटलं? अहो तुमच्या उभ्या हयातीत, तुमच्या उभ्या आयुष्यात तुमच्या दाराशी 1 लाख रुपये घेऊन येणारा शेठजी तुम्ही पाहिला नसेल, ते मारुतीबुवा होते. म्हणजे तुमचं बरोबर आहे शेठजी, माझ्या उभ्या हयातीत तुमच्यासारखा 1 लाख रुपये घेऊन येणारा शेठजी मी माझ्या उभ्या हयातीत कधी पाहिला नाही, माझ्या दाराशी येताना मी पाहिला नाही. म्हणजे बरोबर आहे तुमचं, पण जसं मी तुमच्यासारखा 1 लाख रुपये दाराशी घेऊन येणारा शेठजी पाहिला नाही, तसं तुम्ही दाराशी आलेले 1 लाख रुपये नको म्हणणारा मारुतीबुवा सारखा वारकरी पाहिला नसेल. विठ्ठल विठ्ठल, याला म्हणावं संत, जिथे स्वतः आणि स्वतः करता काहीच नाही, जे आहे ते जगा करता, जे आहे ते इतरांकरता, स्वतः करता असं काहीच नाही. महाराज, ही संतांची वृत्ती आहे आणि अशा संतांच्या संगतीचं सुख आपणापारिखे नाही, ते आपल्यासारखं नाहीये. महाराज, अशा संतांची दृष्टी, महाराज त्या संतांची दृष्टी सांगतायत, इह लोकी तुझी
सर्वाभूती सम शरीराचा भ्रम नेनो कदा. त्या संतांची दृष्टी ही सर्वाठाई सम आहे. किती सम असावी. एकानं म्हैस घेतली, दुभती, एका वेळेला 15 लिटर दूध देणार. बरं येताना दूध चेक करून घेतलं, 15 लिटर दूध घातली तिला गाडीत आणि गावाकडं. परत जशी गावाकडे आणली, पहिला दिवस गेला, दुसऱ्या दिवशी ती म्हैस गवतच खाईना. आता गवत खात नाही याचा अर्थ ती दूध सुद्धा देणार कशी देईल. त्याने विचार केला, आता मी संध्याकाळी देईल, संध्याकाळ झाली ती गवत खाई नाही. पुन्हा तिसरा दिवस गेला, गवत खाई नाही, दूध देईना, गवत खाई नाही. याचं तो डोकं चाले नाही. मला कुठून मी डोक्यात आणलं, 75 रुपये मातीत घातली ना मसाडाला इथं आणलं. मला आता रुपया नाही, दूध नाही, काही नाही, 75,000 मातीत गेले. आता काय करू इथं मी. तिथंच त्या गोट्यामध्ये मान खाली घालून बसला आणि नेमकं तिथे एक म्हातारा आलं. का रे बाबा काय झालं. मला केवढी मोठी डोकेदुखी केलीये. 75,000 रुपयाची म्हैस आणली, जाफराबादी का काय म्हणतात तिला. बरं म्हणलं येताना आणली ज्या वेळेला 15 लिटर दूध देत होती आणि आता इथं आली तर दूध देईना. मला एक काम कर. त्या म्हाताऱ्याने तिचं निरीक्षण केलं. कुठून आणली. मला ती दारणा नदी आहे ना, हा त्या दारणा नदीच्या तिकडून आणली. पाणी कस काय नदीला. भक्कम, भरपूर. चारा कसलाय तिथं. हिरवागार. आणि मग त्यांनी दावणीत लक्ष दिलं, तिच्या पुढं कडबा वाळलेला. मला एक काम कर, तुझी म्हैस दूध देणार आहे. कस काय. मला माझ्याकडे युक्ती आहे. कोणती युक्ती. हे बघ, तुझ्या म्हशीला लागलाय चष्मा. तुझ्या म्हशीला लागलाय चष्मा आणि तोही हिरव्या रंगाचा. हिरव्या रंगाचा तो चष्मा तिच्या डोळ्यावर बांध आणि मग तू गुण बघ. पळत पळतच गेला ऑप्टिकल वाल्याकडे, चष्मा बनवला, हिरव्या काचा त्याला बसवल्या, त्या म्हशीच्या डोळ्यावरती आणून तो चष्मा बसवला आणि म्हणला टाक गवत. आता ते टाकला तो कडवा. काय सांगू तुम्हाला, त्या म्हशीनं कधी न खाल्ल्यागत तो खाल्ला. न खाल्ल्यागत खाल्ला. माझा दृष्टांत संपला. सिद्धांताकडे लक्ष द्या. मला त्या म्हशीला सवय झालेली होती हिरव्या गवताची आणि ज्या वेळेला तिला ते हिरवं गवत दिसेना, मग ती खायची बंद झाल्यावर दूध कुठून देणार. आणि मग युक्ती केली त्या हिरव्या म्हशीला. अर्थात तिला हिरवं पाण्याची सवय झालेली आहे. तिच्या डोळ्यावरती चष्मा होता तो हिरव्या रंगाचा. हिरव्या रंगाच्या चष्म्यातून पिवळ्या रंगाचं गवत कसं दिसणार आहे. लालू हा हिरव्या रंगाच्या चष्म्यातून गवत दिसणार हिरवं. अगदी तसं जसं त्या गायीची त्या म्हशीची दृष्टी हिरवी आहे, तसं साधूची दृष्टी सम आहे. सर्वांच्या ठाई सम आहे. कोणी कसाही असू द्या. ई हलो की तुझी सर्वाभूती सम शरीराचा भ्रम नेनो कदा. आणि मग असे साधू नेमके कशा वृत्तीचे असतात. म्हणले नामा म्हणे गाय दूध एक सार साधू निरंतर वर्तित सार. जसं गाई आणि गाईचं दूध सार आहे, बरं तसं साधूचं वर्तन गाईच्या दुधाप्रमाणे स्वच्छ आहे, सकस आहे, निरोगी आहे. अशा साधू विषयी नामदेवराया तुमचं म्हणणं काय ते म्हणणं दुसऱ्या चरणात सांगा. साधू तोर दाना, 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 साधू तोर
पद्धतीप्रमाणे जसा अभंग मला सोडवता आला तसा सोडवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. सुंदर स्वर देण्याचं काम का होईना फार मोठं काम केलं तुम्ही. त्याच्यामुळे तुम्हाला खूप खूप धन्यवाद या निमित्ताने देते. सर्वांचं ऋण व्यक्त करून झालेली सेवा संत निवृत्तीनाथ महाराज दादांच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम. ज्ञानेश्वर वामनराव गणूजी डेरिंगे यांच्या स्मरणार्थ कीर्तन सेवा देण्यात आलेली होती. गंगा भागीरथी लक्ष्मीबाई वामन डेरिंगे यांनी इकडे यायचं आहे. ताईंच्या हस्ते त्यांचा सत्कार होईल. ते परायण मोहन महाराज गतीर मुंडेगाव, हरिभक्ती परायण कुमारी दामिनीताई आळंदीकर यांनी सर्वांनी इकडे यायचं आहे. त्यांचा सत्कार होणार आहे. हा महोत्सव शांताराम भाऊनी एक कन्येसाठी हा हट्ट म्हणून आताच गीतांजली ताई यांनी जे आपल्याला सांगितलं का हट्टासाठी जे करतात तो हट्ट पुरवायचा कसा हे भाऊकडून शिकावं. या महोत्सवासाठी ताईंनी आपल्याला जे काही आज कीर्तन केलं संगतीचे काय सांगू सुख आपण आज सारिखे नाही, हे जे अभंगावर त्यांनी आज कीर्तन केलं, आज आपल्याला सर्वांना जे काही ऐकवलं हे कशाचं प्रतीक, हे पुणे जे विद्यापीठ आहे, पुन्हा विद्येचं माहेर आहे, त्या माहेरातून विद्येसाठी जे जे आपण शिकायला जातो ते आळंदी आणि पुण्याला जातो, ते का जातो याचं जिवंत उदाहरण आजचं जे कीर्तन आहे हा ज्ञानेश्वर त्यांनी आपल्याला रेखाटला. ज्ञानेश्वराचा महिमा कसा आहे, ज्ञानेश्वर कसे झाले आणि ज्ञानेश्वरांनी काय केलं हे संपूर्ण जीवन त्यांनी आपल्याला सर्वांना सांगितलं. त्याच्यातून आपण बोध घ्यायचा आहे का पुणे विद्यापीठामधली जे जे हुशार आणि आतापर्यंत नावाजलेले सगळ्यात अधिकारी वर्ग सर्व तिथे आहे, तसं संत तिथे आहे. आळंदी हे शिकण्याचं आपलं माहेर आहे असं समजायचं. तिथं विद्यार्थी तयार होतात आणि पुऱ्या महाराष्ट्रात पुऱ्या भारतात जे आपल्याला ज्ञान देतात हा संत संगतीचा मेळा हा आळंदी पुण्याला आहे. आपण सर्वांनी ताईंचं आभार मानतो आणि टाळ्याच्या गजरात त्यांचं आपण स्वागत करूया. त्यानंतर आपल्या इथे आताच ताईंनी सांगितलं की जे या ठिकाणी उपस्थित आहे आता रवी महाराज रोकडे, तसेच आपले बाळासाहेब मोजाड इथे येऊन गेले, त्यांचे मी आभार मानतो. तसेच कातरे साहेब या कीर्तनाला आपल्यासाठी इथे हजर आहे, त्यांनी वर्गणी पण दिलेली आहे. त्या सर्वांचं आणि सर्वांचा नामनिषेध न करता मी सर्वच भाविकांचे आभार मानतो आणि सर्वांचे ऋणनिर्देश करतो. तसेच आपल्याकडं हा जो महोत्सव आता आपण साजरा करतो त्या महोत्सवात जे काही YouTube आणि जे अजून सायलीला हे दोन न्यूज आपल्याला परत आपल्या घरी पाहायला मिळतील. हे कीर्तन सर्व आपल्याला पाहायला मिळेल, कारण जी महाराष्ट्रात नामवंत कीर्तनकार आहे, जसे पुरुष आहे तशा स्त्रिया पण कशा आहे, आता आपण सगळे हळूहळू आपल्याला हे ऐकायला मिळेल. ज्या महाराष्ट्रात ज्या कीर्तनकार महिला आहे सगळ्यात जास्त अनुभवी आणि सगळ्यात जास्त वक्तृत्व ज्यांचं चांगलं आहे त्या आपल्याला सर्वांना इथं ऐकायला मिळेल. कारण भाऊंनी ठरवलं
या वर्षी हा महोत्सव आपण साजरा करायचा, त्याप्रमाणे जसा आपला नागपंचमीचा सप्ताह असतो त्याला काही आपल्याला सांगू शकत नाही कधी चालू झालेला आहे आणि त्याचे किती वर्ष झाले. तसं भाऊंनी ठरवलं, शांताराम भाऊनी, हा महोत्सव आपण पुढेही चालूया आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही चांगले नामवंत कीर्तनकार आपण या ठिकाणी आणून आपल्या ललित गावाला यांचे या ऐकायला मिळेल. आपल्याला जे ज्ञान आहे ते ज्ञान कसं आपल्याला ऐकता येईल या दृष्टीने आपण हा प्रयत्न करूया. यानंतर मी सर्वांचं एक 5 मिनिटं वेळ घेतो. काल जे आपल्याला भाऊनी वाचून दाखवली यादी, त्याप्रमाणे सर्वांनी एक हा मोठा खर्चाचा एक मोठा डोंगर आहे, तरी शांताराम भाऊनी आपल्याला महोत्सव साजरा करण्याकरता आपण सर्वांनी हातभार लावा ही विनंती करतो.